विधान परिषदेमध्ये आज तुफान खडाजंगी पाहायला मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना थेट सवाल केला। नेहरूंनी शिवरायांवर लिहिलं, त्याला विरोध करणार का? पंडित नेहरूंचा निषेध करण्याची हिम्मत आहे का? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला। आज विधान परिषदेत अबू आझमींच्या वक्तव्यावरनं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये गदारोळ पाहायला मिळाला। मुख्यमंत्र्यांनी या सिलेक्टिव्ह निषेधाच्या मुद्द्यावरनं विरोधकांना यावेळेला कोंडीत पकडलं। आक्रमकपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले। पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही लिहिलंय त्याचा निषेध करण्याची तुमच्यात हिम्मत आहे का? आम्ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले। जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्ष नेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा। त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे। छत्रपती संभाजी महाराज असतील या शिवाजी महाराज असतील यांचा सातत्यानं अपमान त्या काळातही आजही भाजपच्याच मूळ व्यवस्थेपासून होते आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हे काही कोणापासून लपलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी इतिहासात जाण्यापेक्षा या लोकांवर कारवाई करावी आणि तुमच्या भोवती जे छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषाचा अपमान करणारी जी मानसिकता तुमच्या सरकारमध्ये आणि पक्षामध्ये आहे त्याच्यावर तुम्ही आता कठोर कारवाई करायला निघालेले आहेत, हे महाराष्ट्राला आणि देशाला दाखवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।